ऑस्ट्रेलियामधील टास्मानिया बेटावरील दुर्गम समुद्र किनाऱ्यावर 150हून अधिक किलर व्हेल मासे अडकलेले आहेत। समुद्र किनाऱ्यावरील 157 व्हेल माशांपैकी केवळ 90 व्हेल अजूनही जिवंत असल्याचं दिसून येत आहे, अशी माहिती विभागाचे संपर्क अधिकारी ब्रेडन क्लार्क यांनी दिली। उघड्या समुद्र किनाऱ्यावरून व्हेल माशांना पुन्हा बाहेर काढता येईल की नाही याबद्दलची माहिती समोर अद्याप आलेली नाही आणि याच वेळी घटनास्थळी तज्ज्ञांकडून याबद्दलची माहिती सुद्धा घेण्यात येते। अशा प्रकारे 1974 नंतर टास्मानियात किलर व्हेल माशांची केलेली ही पहिलीच घटना असल्याची माहिती मिळते। अमेरिकेतील 6 राज्य केंटकी, जॉर्जिया, व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया, टेनेसी आणि इंडियाना पुराचा सामना करत आहेत। याचवेळी सर्वात जास्त प्रभावित राज्य केंटकी होतं, जिथे 12 लोकांचा मृत्यू झालाय। पश्चिम व्हर्जिनिया आणि जॉर्जियामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला। ध्रुवीय भोवऱ्यामुळे अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमधील सुमारे 9 कोटी लोकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागतोय। तापमान विक्रमी पातळीवर घसरलेलं आहे, शाळा बंद आहेत, पाईप सुद्धा फुटलेले आहेत। 14,000पेक्षा अधिक घरांमध्ये वीज खंडित झालेली आहे आणि 17,000 ठिकाणी पाणी पुरवठा देखील थांबलाय। पेन्सिल्व्हेनिया एरोप्लेस प्लांटला आग लागली आणि याचवेळी आगीजवळ हवेच्या गुणवत्तेच्या चिंतेमुळे शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि याचवेळी लागलेल्या भीषण आगीनंतर शाळा सुद्धा बंद करण्यात आल्या। तर स्फोट झाल्यामुळे गोदामामध्ये आगीचे लोट सुद्धा पसरलेले होते। या भीषण आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये आणि याचवेळी परिसरातील इमारती रिकाम्या सुद्धा करण्यात आल्या असून काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसनं एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला। या 41 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांना साखळ्यांनी बांधून विमानामध्ये कसं चढवलं गेलं हे दाखवण्यात आलंय। व्हिडिओमध्ये विमानतळ सुरक्षा रक्षक जमिनीवर एक करून हातकड्या आणि बेड्या घालताना दिसतायत। मग लोक येतात आणि त्यांना हातपाय आणि कमरेभोवती बेड्या आणि साखळ्यांनी बांधलं जातं। व्हिडिओच्या शेवटी लोक विमानात चढताना दाखवले गेलेत। पाकिस्तानी लष्करानं दक्षिण वझिरिस्तानमधील अफगाणिस्तान सीमेजवळ 30 दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला। या सर्व दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारविरोधात युद्ध पुकारलेलं होतं। पाकिस्तानमध्ये कडक शरिया कायदा लागू करण्याच्या उद्देशानं ते राज्य ताब्यात घेण्याचा त्यांचा मानस आहे। मात्र लष्करानं त्यांच्या निवेदनामध्ये ठार झालेले दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित होते याचा उल्लेख काही केलेला नाही। दक्षिण वझिरिस्तानमधील ही कारवाई दहशतवाद्यांना हाकलून लावण्यासाठी सुरू करण्यात आलेली होती, अशी माहिती मिळते। पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी एका बसवर हल्ला केला। मंगळवारी रात्री उशिरा बस लाहोरकडे जात होती, त्याच क्षणी काही सशस्त्र हल्लेखोरांनी बसवर हल्ला चढवला। यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेला लागून असलेल्या या प्रांतात पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून बंडखोरांविरुद्ध लढतंय। सुमारे 40 सशस्त्र पुरुषांच्या गटानं अनेक बस आणि वाहनं थांबवली, त्यांचं ओळखपत्र तपासलं आणि नंतर 7 प्रवाशांना बसमधून बाहेर काढलं आणि त्यांच्यावर या गोळ्या झाडल्या। ब्राझील सरकारनं प्रमुख तेल निर्यातदार देशांच्या ओपेक या गटात सामील होण्यास मान्यता दिली आहे। संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक हवामान शिखर परिषदेच्या यजमानपदाच्या केवळ 9 महिन्यांपूर्वी ब्राझीलचा एक प्रमुख तेल देश म्हणून विकास होण्याचे संकेत देण्यात आले आहेत। राष्ट्रीय ऊर्जा धोरण परिषदेनं 2023 मध्ये अधिकृत निमंत्रणाला प्रतिसाद देत ही मान्यता दिलेली आहे। या गटात ओपेकचे 12 सदस्य आहेत। बाजारपेठ स्थिर करण्यासाठी तेल उत्पादनामध्ये समन्वय साधण्यासाठी स्थापन करण्यात आलेला दीर्घकालीन गट आणि रशियासह आणखी 10 महत्त्वपूर्ण तेल उत्पादक देश आहेत। कतारचे अमीर अधिकृत दौऱ्यावर इराणमध्ये दाखल झाल्यात। कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी इराणच्या तेहरानमध्ये अधिकृत दौऱ्यासाठी दाखल झाल्यात। तर या भेटीचा उद्देश काय आणि कतारचे शासक इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याचा विचार करताय की तेहरानला संदेश देणार आहेत याबद्दल अटकळ बांधली जाते। याबद्दल इराणच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती देण्यास सुद्धा टाळाटाळ केली आणि यावेळी अमीर राष्ट्राध्यक्ष मसूद पेजिक्सियान आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेणार अशी माहिती समोर आली। ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्या विरोधात सत्तांतराचा कट रचल्याप्रकरणी महाधिवक्त्यांनी आरोपपत्र दाखल केलं। त्यांनी 2022च्या निवडणुकीतील पराभवानंतर पदावर कायम राहण्यासाठी सत्तांतराचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे। सध्याचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वो यांच्याकडून पराभूत होऊन सुद्धा बोल्सोनारो आणि इतर 33 जणांनी सत्तेत राहण्याच्या योजनेमध्ये भाग घेतलेला होता, असा आरोप प्रॉसिक्युटर जनरल पाउलो बोनेट यांनी केला आहे।
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून कुर्स्क भागातील रहिवाशांसाठी महत्त्वाची आणि मोठी घोषणा करण्यात आली. पुतीन यांनी रहिवाशांना आर्थिक मदत पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. युक्रेनच्या रचनांपासून कुर्स्क प्रदेशाचा प्रदेश पूर्णपणे मुक्त होईपर्यंतच्या कालावधीसाठी आम्ही आपली मालमत्ता गमावलेल्या सर्व लोकांना दरमहा सरासरी 65,000 रुबल देऊ, असं पुतीन यांनी एका सरकारी बैठकीत ही माहिती दिली. ब्रिटनच्या नॅशनल थिएटरच्या संरक्षक राणी कॅमिला यांच्याकडून कर्मचारी आणि कलाकारांच्या कामाचा गौरव करण्यात आला. त्यांनी कर्मचारी आणि कलाकारांच्या कामाचा गौरव करण्यासाठी स्वागत समारंभाचं आयोजन केलं. राणीनं बकिंगहॅम पॅलेसमध्ये त्यांचं जोरदार स्वागत केलं आणि याचवेळी सर सायमन बिल यांनी एक मोनोलॉग सादर केला. राणीच्या आवडत्या नाटकांपैकी एक असलेल्या द एम्पिट्रेन्स ऑफ बीइंग अर्नेस्टम मधील एक दृश्य पाहून राणी आश्चर्यचकित सुद्धा झाली होती. जपानचे माजी पंतप्रधान किशिदा यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माजी पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यावर 2023च्या प्रचार कार्यक्रमात घरगुती पाईप बॉम्ब फेकण्यात आला होता. वाकायामा जिल्हा न्यायालयानं या निकालात रयुजी किमुरा यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे. तर रयुजी यांच्यावर स्फोटक आणि इतर कायद्यांचं उल्लंघन करण्यासह अन्य 4 आरोप आहेत. किमुरानं किशिदाला ठार मारण्याचा आपला हेतू नव्हता असं सांगत खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप मान्य केलेला होता. अदानी यांच्या विरुद्धच्या फसवणूक आणि लाचखोरी प्रकरणात अमेरिकेनं भारत सरकारकडे मदत मागितली. US सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननं न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टाला या संदर्भात सांगितलेलं आहे. लाचखोरी प्रकरणात गौतम अदानी आणि सागर अदानी यांना नोटीस बजावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी भारतात उपस्थित आहेत. भारतीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी मदत मागण्यात सुद्धा आली आहे. यासाठी भारताच्या कायदा मंत्रालयाशी संपर्क साधला जातोय अशी माहिती SECनं दिलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात मतदान वाढवण्यासाठी मिळालेल्या 182 कोटी रुपयांच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपण भारताला 21 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स का देत आहोत? त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. भारत हा जगातील सर्वात जास्त कर लादणाऱ्या देशांपैकी एक आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं. तर ट्रम्प यांचा सहकारी इलॉन मस्क यांनी शनिवारी भारताला देण्यात येणाऱ्या 182 कोटी रुपयांचा निधी रद्द केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प रशियाच्या चुकीच्या माहितीमध्ये जगत आहेत अशी टीका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली. ट्रम्प यांनी मारे लागो येथे सांगितलं की झेलेन्स्की यांचं रेटिंग 4% आहे. युक्रेनच्या नेत्यांच्या अप्रुव्हल रेटिंगबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली होती. सौदी अरेबियामध्ये अमेरिकन आणि रशियाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक घेतली, त्यावर झेलेन्स्की यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणं हा त्यांचा अधिकार असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं. हमासकडून 4 मृतदेह सोडण्यापूर्वी इस्रायलला आरोग्यमंत्र्यांनी फॉरेन्सिक इन्स्टिट्यूटला भेट दिली. सध्या सुरू असलेल्या शस्त्रसंधी करारानुसार हमास उद्या मृतदेह परत करण्याची शक्यता आहे. पाठवण्यात येणाऱ्या मृतदेहांबद्दल आम्हाला माहिती नाही, त्यामुळे आम्ही संयम पाळून आहोत, असं इस्रायलचे आरोग्यमंत्री उरिएल बोसो यांनी म्हटलं. हमासनं इस्रायलला आश्चर्यचकित करत गुरुवारी मृतदेहांव्यतिरिक्त 3 ऐवजी शनिवारी 6 जिवंत इस्रायली बंधकांची सुटका करणार असल्याचं सुद्धा जाहीर केलं. AP रॉकीची अत्याचार प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2021 मध्ये हॉलिवूडमध्ये झालेल्या भांडणादरम्यान त्याने आपला माजी मित्र AP रेली वर बंदूक चालवलेली होती असा दावा सरकारी वकिलांनी केला. रॉकीनं तुरुंगवासाचा समावेश असलेली याचिका फेटाळून लावलेली होती आणि त्याऐवजी खटल्याला सामोरं जाणं पसंत केलेलं होतं. रेली यांनी सांगितलंय की त्यांच्या हाताला एक गोळी लागली आहे, परंतु रॉकीनं हे आरोप मात्र फेटाळून लावलेत. त्याला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचं ज्युरीला आढळलेलं आहे. पोप फ्रान्सिस यांची प्रकृती बिघडली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना रोमच्या पॉलिक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान एक मोठी माहिती या संदर्भात समोर आली आहे. पोप फ्रान्सिस यांना 2 फुफ्फुसांमध्ये निमोनिया झाल्याचं निदान झालं आणि त्यावेळी त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्यानं व्हॅटिकननं सांगितलेलं आहे. 88 वर्षीय पोप गेल्या आठवड्यापासून श्वसन संसर्गाच्या आजाराशी झुंजतायत, त्यामुळे उपचारासाठी त्यांना रोमच्या जेमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना मोठा दिलासा मिळालाय. मुडा घोटाळ्यात लोकायुक्तांनी मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी आणि इतर चौघांना क्लीन चिट दिली आहे. हे आरोप दिवाणी स्वरूपाचे होते आणि त्यांनी फौजदारी कारवाईची आवश्यकता नव्हती असं निष्कर्ष तपासात काढण्यात आले.
चौकशीत आरोपींना पुष्टी देण्यासाठी पुरेसे पुरावे सापडले नाहीत आणि कायदेशीर तरतुदींच्या गैरसमजातून कोणतीही विसंगती उद्भवू शकते असं सुचवलेलं आहे, असं लोकायुक्तांच्या सूचनेमध्ये म्हटलं गेलं. घरगुती हिंसाचार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत स्थिती अहवाल सादर न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना फटकारलंय आणि याचवेळी त्यांना 5,000 रुपये दंड भरण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. तसंच न्यायालयानं या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 8 आठवड्यांचा सुद्धा वेळ दिला. तसंच जर त्यांनी अहवाल दाखल केला नाही तर पुढच्या वेळी दंड दुप्पट केला जाईल असा इशारा सुद्धा दिलाय. खंडपीठानं या प्रकरणाची पुढची सुनावणी 25 मार्च रोजी निश्चित केली आहे. प्रयागराजमध्ये लवकरच एक साहित्यिक तीर्थक्षेत्र बांधलं जाईल. योगी सरकारनं यासाठी मान्यता दिली आहे. यासाठी सुमारे 12 कोटी रुपये खर्चून साहित्यिक तीर्थक्षेत्र बांधलं जाईल. हा प्रकल्प प्रयागराज महानगरपालिकेनं प्रस्तावित केला होता. शहराच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसाचं प्रदर्शन करण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आलाय. साहित्य तीर्थक्षेत्र बांधण्याची जबाबदारी C&D कडे सोपवण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून DPR मागवण्यात सुद्धा आलाय. रायपूरहून प्रयागराजला कुंभमेळ्याला जाणारी प्रवासी बस उभ्या ट्रेलरवर धडकून भीषण अपघात घडला. हा अपघात व्यंकटनगर आणि खैरझिटी या गावाजवळ घडलाय. या अपघातात बस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. या प्रवासी बसमध्ये 23 प्रवासी जखमी झाल्यात. पेंढरा इथल्या चहाच्या टपरीवर चालक बदलला. चालक खूप वेगानं गाडी चालवत होता. या अपघातात जखमी असलेल्या 5 जणांची प्रकृती सध्या गंभीर आहे. चालकाला वारंवार विनंती करून सुद्धा तो वाहनाचा वेग काही कमी करत नव्हता आणि त्याचमुळे अपघात घडल्याचा खुलासा प्रवाशांनी सध्या केला. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातील कथित मध्यस्थ ख्रिश्चन मिशेल जेम्सला सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. जेम्स हा 6 वर्षांपासून कोठडीमध्ये आहे. तो या घोटाळ्यात कथित मध्यस्थ होता. CBI या प्रकरणाची चौकशी करताय. जेम्सला CBI प्रकरणात जामीन मिळाला असला तरीही पण तो अजूनही ईडी प्रकरणात कोठडीमध्ये आहे. 6 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयानं CBIला नोटीस या संदर्भात बजावलेली होती. दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन नाकारण्याच्या निर्णयाला आव्हान देत जेम्सनं 25 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात धाव सुद्धा घेतलेली होती. सर्व सरकारी मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात नमाज अदा करण्यासाठी कार्यालयातून लवकर निघण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेलंगणा सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर आता आंध्र प्रदेश सरकारनं सुद्धा हा निर्णय घेतलाय. इस्लाम धर्म मानणारे सर्व कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटी आउटसोर्सिंग आधारावर नियुक्त केलेल्या व्यक्तींना ही परवानगी असल्याची माहिती आंध्र प्रदेश सरकारनं दिली. मुस्लिम कर्मचाऱ्यांना 2 मार्च ते 30 मार्चच्या कालावधीत आवश्यक धार्मिक विधी करण्यासाठी त्यांचं कार्यालय किंवा शाळा बंद होण्याच्या वेळेच्या 1 तास आधी निघण्यास सांगण्यात आलंय. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयानं दहशतवादी मॉड्यूलचा भाग असलेल्या आरोपींना जामीन मंजूर केलाय. आरोपीच्या अटकेच्या तारखेपासून 180 दिवसांच्या आत जर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं नाही तर आरोपी जामीन मिळण्यास पात्र आहेत. यावर पुन्हा एकदा भर देत पटियाला हाऊस न्यायालयानं अटक करण्यात आलेल्या 3 जणांना जामीन मंजूर केलाय. गेल्या वर्षी 22 ऑगस्ट रोजी राजस्थानच्या भिवाडी जिल्ह्यात दहशतवादी मॉड्यूलचे शस्त्र प्रशिक्षण घेण्याच्या आरोपाखाली या आरोपींना अटक केलेली होती. उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये वादळ आणि वीज पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. सकाळी आणि संध्याकाळी वाऱ्यामुळे थोडीशी आर्द्रता असली तरीही दुपारी तापमानामध्ये सातत्यानं वाढ होते. तसंच कडक सूर्यप्रकाशामुळे लोकांना उष्मा सुद्धा जाणवतोय. दरम्यान हवामान खात्यानं म्हटलंय की येत्या काही दिवसात हवामानामध्ये बदल दिसून येऊ शकतात. याशिवाय पुढील 2 दिवसात हिमालयीन प्रदेश आणि उत्तर भारतातील मैदानी भागात पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे. बंगळुरूमध्ये एका व्यक्तीनं चित्रपटाच्या आधी 25 मिनिटं जाहिरात दाखवून वेळ वाया घालवल्याबद्दल PVR आयनॉक्स या चित्रपटगृहाविरोधात खटला दाखल केल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे या व्यक्तीनं हा खटला जिंकला देखील आहे. त्यानंतर न्यायालयानं चित्रपटगृह चालवणाऱ्या कंपनीला तिकिटांवर जाहिरात संपून चित्रपट नेमका कधी सुरू होणार ती वेळ देखील देण्याचे निर्देश दिलेले आहेत. चित्रपट सुरू होण्याची वेळ दुपारी 4:05 देण्यात आली, पण चित्रपट 25 मिनिटं जाहिराती दाखवल्यानंतर सुरू झाला. त्यामुळे त्यानं हा खटला दाखल केला होता. Boom, boom.